नमस्कार सर्वांना. राही रांगोळीमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर, सोप्या, आकर्षक आणि रोजच्या वापरात येणाऱ्या 4 रांगोळ्या. अगदीच तुम्ही ह्या रांगोळ्या घरासमोर, मंदिरासमोर किंवा उंबऱ्यासमोरही काढू शकता. एखाद्या शुभप्रसंगी, कार्यक्रमासाठी आणि अगदीच नवीन रांगोळी काढण्यासाठीही सोप्याच डिझाईन दाखवलेल्या आहेत. अगदीच कोणीही सहज काढू शकेल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. आणि हो, चॅनलवर आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर पहिली रांगोळी आपण बघणार आहोत अगदी छोटीशी डेली यूज रांगोळी. तर प्रथमतः आपण एक रेषा मारून त्यावरती एक फुलाचा देठ काढून त्यावरती एक छोटेसे व्हाईट कलरनेच फूल काढून घेतले. तर बाजूलाच आपण छोट्या छोट्या अशा 3 कळ्या काढून रेषेच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा व्हाईट कलरचे डॉट देऊन तेही काडीच्या साहाय्याने एक पाकळीचा आकार तयार करून घेतला. तर फुलामध्ये सुद्धा लाईट असा ऑरेंज आणि ब्ल्यू कलर भरलेला आहे. तर बघू शकता फुलामध्ये एक एक अशी रेषा मारून त्यावरती पिंक कलरचा एक डॉट देऊन घेतला आणि अगदीच फुलाच्या देठेवरती आपण ग्रीन कलरनी पाने काढून घेतलीत आणि अगदीच मध्ये रेड कलर थोडासा भरून घेतलेला आहे. आणि फांदीवरती सुद्धा छोटी छोटी अशी व्हाईट कलरनेच पाने काढून दाखवली. तर बघू शकता अगदीच आपल्या आवडीप्रमाणे कुठली डिझाईन, पाने, फुले, तुरा काढू शकतात. अगदीच फ्री हँड रांगोळी. आणि दुसऱ्या टोकाला एक तुरा काढून घेतलेला आहे. तर त्याच्या खालीच एक आपण छोटेसे फूलसुद्धा काढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच रेषा मारून त्यावरती आपण कलरफुलमध्ये असे कॉम्बिनेशन डॉट देऊन घेतले. तर बघू शकता अगदी सुंदर आणि कलरफुल असा आपला रांगोळीचा लूक तयार झाला. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. तर ही सुद्धा डेली यूजसाठीची छोट्या जागेतील रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरनेच केंद्रवर्तुळ बनवून घेणार आहोत. तर बघू शकता बोटाच्या किंवा काडीच्या साहाय्याने तुम्हाला ते राऊंड शेपमध्ये फिरवून घ्यायचे आहे आणि त्याच्याच बाजूला आणखी 2 केंद्रवर्तुळ बनवून घेतलेत. आणि बरोबर 2 अगांच्याही मध्ये आपण 3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता काडीच्या साहाय्याने ते आतल्या बाजूला ओढून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट दिला. तर दोन्ही फुलांच्या मध्ये आपण एक कळीप्रमाणे शेप बनवून घेणार आहोत. तर खालच्या बाजूला सुद्धा एक व्हाईट कलरचा डॉट देऊन त्याच्यावरती छोट्या छोट्या अशा आपण समान अंतरावर रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि त्यावरतीच आपले शुभ कलर यूज केलेले आहेत. ग्रीन, येलो आणि रेड कलरचे टोकाला डॉट दिलेत. तर बघू शकता सुंदर असा लूक तयार होतो. किंवा फक्त तुम्ही व्हाईट कलरच्या रांगोळीमध्ये सुद्धा ही रांगोळी काढली तरीही सुंदर असा लूक तयार होतो. आणि दुसऱ्याच बाजूच्या तुऱ्यावरती सुद्धा आपण एक रेषा मारून त्यावरती पाने काढून घेतली. तर पानांमध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर भरून घेणार आहोत. आणि जी आपण शुभ कलरची डॉट दिली होती ती सुद्धा काडीच्या साहाय्याने त्यालाही एक कळीचा आकार बनवून घेतलेला आहे. तर बघू शकता आपला हा फायनल लूक तयार झाला. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. तर आषाढी एकादशी लवकरच येत आहे. त्यानिमित्त आपण रोजच आपल्या रांगोळीच्या भागामध्ये एक एकादशी निमित्त रांगोळी दाखवत आहे. तर आज आपण विठुरायाच्या टिळ्याची छोटीशी आणि अगदीच जरा वेगळ्या डिझाईनमध्ये रांगोळी काढून दाखवणार आहोत. तर प्रथमतः आपण एक येलो कलरचा डॉट देऊन विठुरायाचा टिळा बनवून घेणार आहोत. तर बघू शकता
अगदीच एक डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून बरोबर एक टिळ्याचा शेप बनवून घेतला आणि व्हाईट कलरची बॉर्डर केली. तर बरोबरमध्ये ब्लॅक कलरचाच डॉट देऊन घेणार आहोत. व्हाईट कलरने आपण बॉर्डर बनवून घेतली आणि आपल्या टिळ्याच्याच दोन्ही बाजूंना आपण छोटी छोटी अशी विठुरायाचे झेंडा काढून घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर व्हाईट कलरने दोन्ही बाजूनी क्रॉस अशा रेषा मारून त्यावरती एक झेंड्याचा शेप बनवून घेतला. आणि वरच्या बाजूला एक येलो कलरचा डॉट देऊन तो थोडासा काडीच्या साह्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेणार आहोत. तर झेंड्यामध्ये सुद्धा लाईट असा आपण आंबा कलर भरून घेतला आणि अगदीच खाली आपण एक तुळशीची फांदी पाने काढून घेणार आहोत. प्रथम पानांचा शेप तयार करून त्यामध्ये ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. अगदीच आषाढी एकादशीनिमित्त तुम्हालाही रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी नक्कीच बघा आणि आवडली तर एकदा काढून बघा आणि कशी वाटली कमेंट करून ज़रूर सांगा. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या गुरुवार आहे. गुरुवार निमित्त एक स्वामींच्या टिळ्याची रांगोळी आपण काढणार आहोत. अगदीच गुरुवार निमित्त स्वामी समर्थ महाराजांचा टिळा आपण काढत आहोत. तर बघू शकता प्रथमतः आपण एक चौकोनाच्या किंवा पुठ्ठ्याच्या साहाय्याने एक चौकोन बनवून घेऊ शकता. तर बरोबर सेम आकाराचा तयार होतो आणि चौकोनाच्या मध्ये एक स्वामींचा टिळा काढून त्यामध्ये लाईट असा ऑरेंज कलर भरून येलो आणि ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेतला, जसे की टिळ्यावरती असतो तसा. आणि चौकोनाच्या 4ही कोणांना आपण छोटे छोटे असा एक दिव्याचा शेप बनवून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने राऊंड असे आपल्याला जस्ट फिरवून घ्यायची आहेत. अगदीच वेगळी आणि नवीन डिझाईन रोज रोज काय काढावे हाही प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यासाठी थोडीशी वेगळी डिझाईनची ही रांगोळी आपण बघत आहोत. तर बघू शकता आपल्याला हे 4ही कोणांवरती मालिका पूर्ण करून घ्यायची आहे. तर चौकोनाच्या 2 बाजूंवरती आपण व्हाईट कलरचीच 5-5 डॉट देऊन काडीच्या साह्याने ती आतल्या बाजूला ओढून घेतली. तर बरोबरमध्ये लाईट असा ऑरेंज कलर स्प्रेड करून एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर चौकोनाच्या दुसऱ्या 2 टोकांवरती आपण व्हाईट कलरचे 3-3 डॉट देऊन त्याला बोटाच्या साह्याने एक दिलच्या पाकळीचा शेप बनवून घेतला आणि मध्ये ग्रीन आणि रेड अशी कॉम्बिनेशनमध्ये डॉट देणार आहोत. तर बघू शकता जे आपण टोकांवरती दिवे काढलेत त्या ज्योतामध्ये सुद्धा दिव्यांची जी ज्योत आहे त्यामध्ये सुद्धा आपण लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेणार आहोत, जसे की दिव्याची ज्योत तयार झाली. आणि अगदीच टिळ्याच्या बाजूला आपण आपले शुभ कलर येलो आणि रेड कलरच्या 2-2 अशा रेषा मारून घेतल्या, जसे की हळदी कुंकाच्या रेषा आहेत. तर रांगोळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून ज़रूर सांगा. भेटूया पुढच्या भागात.